हॅलो. ही कविता आहे ऑफकोर्स इंडियामधनं एखादा IT प्रोफेशनल असेल बहुतेक किंवा दुसरा कोणी असेल, तो जेव्हा USA ला जातो आणि नव्या नवल्याचे 9 दिवस संपतात तेव्हा कशी त्याला एक एक जाणीव होऊ लागते की आपण आपल्या देशापासून दूर आहोत, आपल्या लोकांपासून दूर आहोत. या भावना सगळ्याच परदेशात असलेल्या भारतीयांना खूप चांगल्या रीतीने कळतील. त्याच्यावर जास्त काही मी बोलायलाच नकोय. कविता बघितल्यावर तुम्हाला कळेलच ते आणि आवडेल ही नक्कीच. B1 वरच्या प्रवासात हिची H1 ची स्वप्ने दिसू लागतात. सेव्हिंग कडे डोळे आणि इन्शुरन्स कडे कान असतात. H1 आला की ढगांवरून प्रवास आपला चालू होतो. इंडियातल्या कंपनी मधला बॉस मग कार्टून वाटू लागतो. कन्सल्टन्सीच्या जॉब मध्येही वाटतं आपण हायटेक खरे. स्वारगेटच्या त्या ट्रॅफिक पेक्षा न्यू जर्सी मधले वेटिंग बरे. हॉटेलात जेवून आणि ओव्हरटाईम टाकून तब्येतीचे 12 वाजतात. आपला मुलगा अमेरिकेत म्हणून घरचे मात्र खुश असतात. करोला, सिविक किंवा कॅम्रीचा शोध लवकरच चालू होतो. हॉटेलात टिप टाकताना हात उगाच जड होतो. गुलटी आणि मद्राशांना पाहून मनात उगाच चीड येते. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी लागू लागते. इंडियात जाताना शॉपिंगची भीती मनात बसलेली असते. स्मर्नॉफ किंवा बकाडी मात्र न चुकता बॅगेत पडते. इंडियामधून परत आल्यावर मन भकास खिन्न होते. मी इथे का? या गणिताचे शून्याहूनही कमी उत्तर येते. इट्स नॉट वर्थ इट यार, आपण झोपताना विचार करतो. पहाटेचा घड्याळाचा गजर मात्र हळूच लावतो. 2 देशात आणि 2 लोकात मनाचे हेलावे चालू राहतात. अमेरिकेतल्या फ्रीवेवरती किशोरची गाणी वाजत राहतात. थँक्यू.